पडलेल्या पावसामुळे खड्डे देखील मोठ्या प्रमाणात रस्त्यात पडलेले आहेत। या पार्श्वभूमीवरती आता नाशिक महानगरपालिका रस्त्यावरती उतरताना पाहायला मिळते। खरं तर अनेक बातम्या ज्या आहेत त्या नाशिकमध्ये खड्ड्यांच्या या जी24 तासने दाखवलेल्या होत्या आणि ह्या नाशिक महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या मखमलाबाद रोड परिसरात देखील मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले होते आणि याची बातमी आठवडाभरापूर्वीच जी24 तासने दाखवलेली होती आणि यानंतर आता प्रशासन जागं झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं आहे। सध्या या पूर्ण रस्त्याची डागडुजी जी आहे ती करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खड्डे बुजवताना आपल्याला महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्याबरोबर या संदर्भात बोलण्यासाठी स्थानिक नगरसेवक आणि त्याचबरोबर स्थानिक नागरिक देखील आहेत। आपण त्यांच्याशी बोलूयात। खड्डे बुजवतानाचं काम आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्याकडे शहर अभियंता आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याशी बोलूयात। सर, खरं तर हा सध्या रस्त्याचं काम सुरू आहे आणि अनेक ठिकाणचा जीव गेला या खड्ड्यांमुळे। आता खड्ड्यांचं तब्बल 5 जणांचा जीव गेल्यानंतर आपण सध्या आता कामाला सुरुवात केलेली आहे। पूर्ण शहरामध्ये अशाच पद्धतीने काम होणार आहेत का, काय सांगा? आपण सिंहस्थाचे जे 28 रस्ते आणि नंतर 230 रस्ते जे मंजूर झाले आहेत त्याच्यावर ऑलरेडी त्याच मक्तेदारांना आपण यापूर्वीच सांगितलं आहे आणि त्याच मक्तेदारांना सांगितलं आहे की रस्ता तुमच्याकडे हस्तांतरित केला आहे, तर काम करताना तुम्ही बाजूला जो रस्ता डायव्हर्ट केलेला असेल त्या डायव्हर्ट रस्तासुद्धा मेंटेन करणं त्यांची जबाबदारी आणि आपण त्यांच्याचकडनं हे सगळे रस्ते आता मेंटेन करून घेत आहोत। सध्या हे जे कामं सुरू आहे, आता तब्बल 5 जणांचा जीव गेला आहे। कुंभमेळा मंत्री नाशिकमध्ये फिरतायत, तुमच्यावरती देखील अनेक ठिकाणी टीका करण्यात आली। नगरसेवक देखील तुमच्यावरती टीका करत होते की तुम्ही रस्त्यावरती नाही आहे। आज तुम्ही आता सुट्टीच्या दिवशी तुम्ही सगळे कर्मचारी आता रस्त्यावरती उतरले। कुंभमेळा मंत्री नाशिकमध्ये आल्यानंतर या सगळ्या गोष्टी करतायत का? आपण रस्त्यांचे खड्डे बुरायला यापूर्वीच सुरुवात केलेली आहे, पण हे जे मुख्य रस्ते जे 28 रस्ते हे मुख्य रस्ते आहेत आणि यावर सगळ्यात जास्त रहदारी। परंतु काय चालू आहे की या रस्त्यांवर आपल्या अंडरग्राऊंड युटिलिटीचं पण काम चालू आहे। जवळपास रस्त्यांवर 7 प्रकारच्या एजन्सीज काम करत आहेत सध्या, म्हणजे त्यात स्टॉर्म वॉटर आमचं असेल, त्याप्रमाणे वॉटर सप्लाय, ड्रेनेज, OFC केबल, MNGL, MSCDCL अशा वेगवेगळ्या एजन्सीचे पण कामं चालू आहेत। त्या एजन्सीचे कामं जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्हाला रस्त्याचं काम पण हाती घेता येत नाही। त्यांचं रिस्टोरेशन झाल्यानंतरच आम्ही प्रत्यक्ष रस्त्याचं काम घेणार आहोत आणि ते जे काम करत आहेत जसं MNGL वगैरे त्यांनी त्यांचं मटेरियलसुद्धा न उचलल्यामुळे बऱ्याच ठिकाणी चिखल पण झालेलं आहे, काही ठिकाणी वाहने त्यामुळे सेटल होत आहेत, गाड्या स्लिप होत आहेत। पण आता त्याची दक्षतासुद्धा सध्या आम्हीच घेतो आहे। MNGLच्या बाबत माननीय मंत्री महोदयांनी त्यांना कालच फटकारलेले आहे, त्यामुळे ते काम करतील अशा अपेक्षा बोलतो। त्यांनाही केलं तर शेवटी आम्ही करणारच आहोत आणि त्या व्यतिरिक्त आम्ही जेवढे पण वार्ड आहेत नाशिक महानगरपालिका प्रत्येक वार्डासाठी मेंटेनन्ससाठी स्वतंत्र मक्तेदार नियुक्त केला आहेत आणि त्या आता सर्व ऑनफिट आहेत। आपल्याला मंत्री महोदयांनी 8 दिवसाचं टार्गेट दिले, त्या 8 दिवसात आपल्याला मॅक्झिमम खड्डे बुजवायचे आहेत। जी24 तासने या संपूर्ण खड्ड्यांच्या बाबतीत बातम्या दाखवलेल्या होत्या। अनेकांचा जीव गेलेला होता आणि यानंतर आता प्रशासन जागं झालेलं आहे, रस्त्यावरती उतरलेलं आहे। त्याचबरोबर ती सुट्टीच्या दिवशी सध्या आता हे प्रशासन स्वतः आयुक्त मनीषा खत्री असेल, शहर अभियंता असेल, हे सगळेच अधिकारी आता रस्त्यावरती उतरताना पाहायला मिळत आहेत आणि सध्या आता शहरातील अनेक रस्ते हे दुरुस्त काम करताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, जी24 तास नाशिक।